नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हे जे फेविक्विक असते हे तुम्ही तुमच्या झाडामध्ये कसं वापरू शकता. तर सगळ्यात पहिले पॉईंट आहे की हा फेविक्विक तुम्ही तुमच्या झाडामध्ये वापरू शकता का? त्याचा डायरेक्टली आन्सर आहे, समजा असं तुम्हाला डेली बेसिसवर जसं आपण खतं किंवा पेस्टिसाईड, इन्सेक्टिसाईडसारखं वापरतो. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल फंजीसाईड जो असतो, जसं आपण आपले जे स्टेम्प असतात तिकडे फंगस लागली किंवा जेव्हा आपण कटिंग करतो त्याच्यानंतर आपण इथे असे फंजीसाईड्स लावत असतो आपल्या झाडाला, तर ते फंजीसाईडसारखं वापरू शकतो का आपण फेविक्विकला? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो की याला नाही वापरू शकत तुम्ही, जे फंजीसाईड्स वगैरे सारखं असते. तर मग आता जाणून घेऊ की याला आपण वापरू कसं शकतो. तर याला डेली बेसिसवर, सगळ्यात पहिला जो पॉईंट सांगितला, डेली बेसिसवर कधीच वापरायला नाही पाहिजे. जेव्हा झाडाला खूप जास्त एकदम गरज पडेल तेव्हाच वापरायचं आहे. आता मी ते सांगतो कसं वापरायचं आहे. आता याला वापरायला मित्रांनो जे फेविक्विक आहे ते तुम्हाला कमीच क्वांटिटीमध्ये वापरायला पाहिजे. आणि किंवा जसं आता कोणती स्टेम तुटली आहे, जसं तुम्ही समजा कटिंग करत होत्या, अजून हे कटिंग करता करता हे जी स्टेम्प आहे ही तुटून गेली समजा, ही वाली तुमची, तर तुम्ही काय करू शकता, अशी पूर्ण नाही पण अशी हलकीशी त्याला कॉन्टॅक्ट राहिली पाहिजे. अशी पूर्णच्या पूर्ण तुटून गेली तर ही फेविक्विकने तुम्हाला चिपकवता नाही येत. तर ही थोडीशी कॉन्टॅक्टमध्ये असली पाहिजे. तर कॉन्टॅक्टमध्ये असल्यावर तुम्ही काय करू शकता, थोडंसं फेविक्विक घ्यायचं आहे तुम्हाला, हलकंसं असं टाकायचं आहे. मेन स्टेम्पच्या आतमध्ये इथे नाही टाकायचं आहे, इथे हलकंसं असं फेविक्विक टाकायचं आहे आणि या स्टेम्पला असं पकडून ठेवू शकता 1 मिनटासाठी, हे चिपकून जाईल. अजून याची ग्रोथ पण होते. खूप वेळा मी पाहिलं, एक्सपेरिमेंट करून हे पाहिलं आहे, हे झाडावर चालून जाते, झाड चांगल्याने उगते. पण खूप वेळा काय होते, जशी मोठी फांदी तुटली असेल, जशी ही लेट सपोज ही वाली ब्रांच पूर्णपणे झाडापासून तुटून गेली आणि मग मी ती फेविक्विकने चिपकवली आहे, तर यांनी तर ही उगणारच नाही, सोबत झाडला पण खराब करते आणि झाड मरतो पण. तर हे पण नक्की लक्षात ठेवायचं आहे. अजून केव्हा वापरायचं आहे, जसं याला खूप साऱ्या फांद्या असतील, लेट सपोज हे लकी बांबूचं आहे, तर हे लकी बांबूच्या झाडाला खूप साऱ्या फांद्या असतील, तर ही जी दांडी आहे मी अजिबात चिपकवणार नाही, याला मी कापून हटवून देईल. जसं तुमचं झाड कोणतं मरणारच होतं तर हिट अँड ट्रायलसाठी तुम्ही फेविक्विकला तुमच्या झाडामध्ये वापरू शकता. जसं पण कोणती फांदी अशी तुटली असेल त्याला हलकंसं फेविक्विक लावायचं आणि चिपकवून द्यायचं आहे. तर अशा प्रकारे मग फेविक्विक तुम्ही झाडामध्ये वापरू शकता. तर मी तुम्हाला सांगून दिलं की हे रोजच्या रोज तुम्हाला नाही वापरायचं आहे किंवा रेग्युलर बेसिसवर फेविक्विक वापरण्यासाठी नाही आहे, झाडामध्ये सेफ नाही आहे. पण असं कोणतं झाड आहे मित्रांनो ज्याला एकच फांदी होती, अजून ही फांदी गेल्यानंतर ते तसंही मरणारच होतं, तर तुम्ही हिट अँड ट्रायलसाठी याचा एक्सपेरिमेंट जो आहे तो झाडावर करून पाहू शकता. खूप वेळा मी ऑब्झर्व केला आहे की झाड उगून जाते चांगल्याने, तर तुम्ही फेविक्विक नक्की त्याच तुम्हाला सिच्युएशनमध्ये फेविक्विकला वापरायचं आहे झाडामध्ये. तर अशा प्रकारे मित्रांनो जे फेविक्विक आहे मी तुम्हाला सांगितलं तुम्ही झाडात कसं वापरू शकता आणि केव्हा वापरायला पाहिजे. तर कसा वाटला व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या. अजून मित्रांनो एक माझं मराठीचं गार्डनिंगचं यूट्यूब चॅनल आहे, वेदांग गार्डनर मराठीच्या नावाने. त्याचं मी लिंक डिस्क्रिप्शन अजून कमेंट बॉक्स दोन्ही याच्यात टाकून दिले आहे. त्या चॅनलला नक्की जाऊन व्हिजिट कराल. तिथे मी मराठीमध्ये आधीच खूप साऱ्या गार्डनिंगच्या व्हिडिओज टाकून ठेवले आहे. तर तेही चॅनल, माझं जे दुसरं चॅनल आहे वेदांग गार्डनर मराठी, ते पण नक्की पाल. व्हॉट्सअपचं ग्रुप नक्की जॉईन करा, लिंक कमेंट डिस्क्रिप्शनमध्ये टाकून दिले झाडासंबंधित प्रश्न विचारण्यासाठी. धन्यवाद.